जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी अरे अशोक Hare
खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, धावून या मागे यशोदे भोजन, हिंडे रानोरान गाई पाठी, तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी, भोळेपणा लागी भीक मागे, धावून या मागे यशोदे भोजन, हिंडे रानोरान गाई पाठी. विठ्ठल विठ्ठल
धावून या मागे यशोदे भोजन, हिंडे रानोरान गाई पाठी. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे. अभंग गवळण सदरात असून भगवान श्रीकृष्णाची लीला सांगणार आहे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आजचं आपलं कीर्तन हे नैमित्तिक कीर्तन आहे. या शतकातील एक थोर संत असे वैकुंठवासी वाडिया बाबा एक महान भगवत भक्त होते. कृष्ण प्रेमानं परिपूर्ण होते. त्यांचा सहवास तुम्हा सगळ्यांना काही काळ लाभला. सर्व संघ परित्याग करून ते नायगाव गावात राहिले. मला आज सांगताना आनंद होतो की त्यांनी संसाराचा त्याग केला, पण कैलासवासी पांडुरंग बुवा यांना त्यांचा मानसपुत्र होण्याचा मान मिळाला. या घराण्याची पुण्याई पांडुरंग बुवांना ते मानसपुत्र मानत होते. बाबांची सेवा करण्यात त्यांनी आयुष्य व्यतीत केलं आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा समारंभ सुरू आहे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, भारताला जी ग्रंथ संपदा लाभली ती खूप प्रचंड आहे. आमच्याकडे वेद आहे, उपनिषद आहे, पुराण आहे, रामायण महाभारत आदी महाकाव्य आहेत. या सर्वांचं मंथन असणारी श्रीमद भगवद्गीता आहे. संत साहित्य तर विपुल आहे, पण कृष्ण भक्तीनं ओतप्रोत भरलेलं आणि श्रीमद भागवत महापुराणाच्या दशम स्कंदावर असणारं श्रीकृष्ण भक्तीचं महन्मंगल स्तोत्र कोणतं असेल तर श्रीकृष्ण दयार्णकृत हरिवर्धा हे ग्रंथ आहे. लक्षात ठेवा, ज्या ग्रंथाची प्रतीती स्वतः वाडिया बाबांनी घेतली होती. फार थोड्या ठिकाणी हरिवर्धा ग्रंथाचं वाचन होतं. ज्याला परमार्थाची एक आंतरिक प्रतीती घ्यायची असेल तर त्यांनी हरिवर्धा ग्रंथ वाचला पाहिजे. या वास्तूमध्ये 12ही महिने हरिवर्धा ग्रंथाचं वाचन केलं जातं. म्हणून वास्तू सुद्धा पुनीत आहे. ही अतिशयोक्ती ठरणार नाही. आज मी कार्याचं कीर्तन करताना मी कृष्ण चरित्र सांगणं याच्यापेक्षा हे खाम कृष्ण चरित्र सांगते एवढं त्याने कृष्णाचं चरित्र आहे. अखंडानं सातत्यानं या ठिकाणी हरिवर्धा ग्रंथ वाचला जातो. त्याचा मला खूप आनंद आहे, मनी मानसी आनंद आहे. माझ्या व्यस्त अशा या संपूर्ण कार्यक्रमात आजच्या दिवशी सेवा करावी अशी आग्रहाची भूमिका होती. मला ते शक्यही नव्हतं, पण माझे सन्मित्र आणि परमार्थ पथावरील एक सहकारी असे नरेश दादा कोळी यांनी सांगितलं की बुवांच्या करता हे कीर्तन केलं पाहिजे. आमच्या ज्ञानराज प्रतिष्ठानचे कायदेशीर सल्लागार असे ऍडव्होकेट अशोकराव यांचा आग्रह की 20 तारखेला कीर्तन केलं पाहिजे. आणि यामागे सर्व ऊर्जा स्त्रोत जर कोणाचा असेल तर ते कृष्ण भक्त असणारे यदुनाथ. यदुबुवांचा खूप मोठा आग्रह की काही करा पण हे कीर्तन करा.
इकडे लक्ष द्या. आतापर्यंत मी ऐकून होतो स्त्री हट्ट, राजहट्ट आणि बालहट्ट, त्यात एक यदू हट्ट जमा करावा लागेल. अन्यथा आज मला, काल मी नायगावात कीर्तन करून गेलोय, पुन्हा मला कीर्तनासाठी मुंबईला जावं लागलं. आणि मुंबई ते नायगाव हे अंतर रस्त्याचं, खड्ड्यात रस्ते पडले तर रस्ताच खड्ड्यात गेला, अशी दयनीय अवस्था आहे. पण खरं सांगतो यदुबुवा, तुमच्यासाठी आज मी लोकलनी प्रवास केला. म्हणजे फार कधी लोकलनी गेलो नाही. वयाचाही आणि प्रकृतीचा प्रश्न आहे, पण हे अंतर तोडायला 3-4 तास लागतात. पण मला आज एक प्रकारचं समाधान आहे. आमची नवाळाकर मंडळी सुद्धा आज मोठ्या संख्येने उपस्थित आहे. खूप चांगलं चिंतन करूया. माझ्याकडे लक्ष द्या. थोडा वेळ बोलणार आहे, पण अतिशय गोड बोलणार आहे. उत्तम गायक आहेत दोन्ही बाजूला. उत्तम पकवाजपटू आमचे नितीन महाराज आहेत, जे सातारून आले या प्रेमासाठी. थोडं सांगणार आहे, पण अतिशय गोड सांगणार आहे. साळुंकेची सनई पण आली. ते काय आज नाही, कित्येक वर्ष सनई वाजवत आहे. वास्तविक कीर्तनाचं सनई अंग नाही, पण स्वतःच्या एका उत्कट अशा कृष्ण भक्तीने रंगलेली माणसं कीर्तनाच्या या सात्विक वाद्याला सनईचं मंगल वाद्याचं एक वंदन लाभावं. खूप शांततेने ऐका. थोडं सांगणार आहे, पण अतिशय गोड सांगणार आहे. आणि तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन करणार नाही, तुमचं बरं होईल असं कीर्तन करणार नाही, ज्यामुळे तुमचं कल्याण होईल. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, जगामध्ये कृष्ण भक्ती करणारे अनेक संप्रदाय आहेत. संक्षेपण बोलणारे, नीट ऐका. कृष्ण भक्ती करणारे अनेक संप्रदाय आहेत. पण ते संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय याचा तौलनिक अभ्यास केला तर सगळ्यात शहाण्या माणसाचा संप्रदाय कोणता म्हणून जर प्रश्न आला तर फक्त वारकरी पंथाचं नाव घ्यावं लागेल. हे लक्षात ठेवा. बाकी कोणत्याही नाही. थोडासा अभ्यास मांडतोय, पण इतर पंथामध्ये नृत्याला प्राधान्य आहे. गुजरात मध्ये गेल्यानंतर गरब्याला प्राधान्य आहे, नृत्याला प्राधान्य दिलं. पण वारकरी संप्रदायाने रासक्रीडेला काही विरोध केला नाही. रासक्रीडा तितकीच महत्वाची आहे. शरद पौर्णिमेच्या दिवशी गोपींसह भगवान कृष्णाने केलेली रासक्रीडा हा भक्तीचा परमोच्च संदेश देणारी. पण वारकरी संप्रदायाने लक्ष केंद्रित केलं ते भगवान श्रीकृष्णाच्या काला क्रीडेवर लक्ष केंद्रित केलं. काल्याला महत्व दिलं. म्हणून एक लक्षात ठेवा, इतर संप्रदायामध्ये प्रसाद आहे. फरक लक्षात घ्या. इतर संप्रदायामध्ये प्रसाद आहे, पण त्याला भंडारा असं म्हणतात. आपल्यापेक्षा जास्त अन्नदान शीख संप्रदायाचे लोक करतात. शिखांच्या गुरुद्वारामध्ये जेवढं अन्नदान होतं तेवढं कोणी करत नाही. तुम्ही नांदेडला जा, गुरु गोविंद सिंहाची त्या ठिकाणी समाधी आहे. 300 वर्ष झाली आता गुरु गोविंद सिंहाच्या समाधीला. रात्री 2ला जरी गेला तरी तुम्हाला तिथे ते सगळे आमचे शीख बांधव म्हणजे आइये, लंगर पाहिजे. म्हणजे ते अन्नदान करतात, त्याला लंगर म्हणतात. मला मुद्दा इथे आहे. उत्तर भारतामध्ये जे अन्नदान चालत त्याला भंडारा म्हणतात. शीख बांधव करतात त्याला लंगर म्हणतात.
मग वारकरी संप्रदायामध्ये जो प्रसाद केला जातो त्याला काला का म्हणतात हा प्रश्न आहे. ना उत्तर भारतात काला आहे, ना शीख पंथात काला आहे, काला फक्त वारकरी पंथात आहे. असं का असावं? त्याचं उत्तर असं आहे, काला करण्यासाठी कृष्ण असावा लागतो आणि गोपाळ असावे लागतात. ते फक्त वारकरी पंथात आहे म्हणून तिथंच काला आहे, अन्यत्र काला कुठेही नाही. काल्याचं वैशिष्ट्य आहे. माझ्याकडे लक्ष द्या. इतका सामान्य काला नाहीये की हातामध्ये लाही घ्यावी. दही आणि लाही हे प्रतीक आहे, पण काल्याला एक विशेष महत्व आहे. काला म्हणजे केवळ प्रसाद नाही, तर काला ही भगवान श्रीकृष्णाने केलेली समतेची एक सम्यक चळवळ आहे असं म्हणावं लागेल. की त्या संबंधानं पुढे येईल आणि सांगेल शेवटच्या सत्रात. आता काय, काला संपला की तुम्हाला मुरमुरे भेटतील, लाह्या भेटतील. आरती झाली की अशा लाह्या वाटल्या जातात. काला वाटू एकमेका. नाही, त्याच्यात मुरमुरे असतात, दही असतं. बरोबर ना वारकरी मंडळी? असंच आहे ना? जरा बोलू का? याच्यापेक्षा चौपाटीची भेळ चांगली लागते. तुम्ही जर चौपाटीला गेला तर गिरगाव चौपाटी आहे, दादर चौपाटी आहे, इथे कुठेतरी चौपाटी असेल तर भैया असा भेळ करतो. एकदम त्याच्यामध्ये काय चिंचेचा कोळ काय, गुळ काय, खजूरचं काय मिश्रण, कोथिंबीर, कढीपत्ता काय असेल ते टाकून असेल. बरोबर ना? आणि तो असा डिश मध्ये देतो. काय चौपाटीची भेळ काय सुंदर असते. हे मी पण खाल्ली आहे, आवडत नाही. फरक काय तो सांगतो. मुरमुरे इथे पण आहे, मुरमुरे तिथे पण आहे. आता प्रसाद मिळणार त्यात पण मुरमुरे आणि तिकडे जी भेळ आहे त्याच्यात पण मुरमुरे. पण फरक एवढा आहे की त्या मुरमुऱ्याला भैयाचा हात लागला की भेळ होते आणि कृष्णाचा हात लागला की काला होतो. हा फरक आहे. दोन्ही गोष्टी. ती कदाचित चटकदार असेल, मस्त अगदी तिखट, आंबट, गोड. मी काय फरक सांगतो ते लक्षात घ्या. इतकं सोपं सांगत नाही. तुमच्या हातामध्ये भेळीचा डिश आली, मस्त त्याच्यावर अगदी पापडी बिपडी शेव बिव घालून, असं कोणी पाया पडतं? भैयाने डिश दिल्यावर रविराज असं कोणी पाया पडतं? चलो बाई. अरे ती भेळ हातात आल्यावर कोणी पाया पडत नाही, पण लाह्या दोन हातात आणल्या तर पाया पडून दर्शन घेऊन प्रसाद घेतला जातो. कारण का? भेळ ही शेवटी पोट भरायचा उद्योग आहे आणि काला ही पोटाची वणवण थांबण्याची प्रसादाची भूमिका आहे. हा फरक कधीतरी लक्षात आला पाहिजे आपल्या. म्हणून आज काला करण्यासाठी आपण सगळे एकत्र जमलो. अत्यंत सुंदर अभंग माझ्या समोर आहे. आणखीन एक मुद्दा मला प्रकर्षाने मांडायचा आहे, पुढे चरित्र सांगायचं आहे. पण ही सर्व वारकरी मंडळी उपस्थित आहे, त्यांना अनुलक्षून एक विचार सांगायचा आहे. माझ्याकडे लक्ष द्या. फार मोठा आहे. कृष्णदयाळनवानी केलेला हरिवरदा, या हरिवरदातले काही जर चिंतन करायचं झालं तर दशम स्कंदावर असणारा ग्रंथ मी आताच म्हणालो त्याप्रमाणे इकडे लक्ष द्या. ज्ञान श्रेष्ठ आहे, याच्या कुणाचंही दुमत नाही. माझं सगळं कीर्तन कळो नाही तर न कळो असं काही नियम नाहीये की सगळंच कळेल. पण ही जी प्रक्रिया आहे ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्ञान श्रेष्ठ आहे, याच्यात कुणाचं दुमत नाही. पण संत पूर्वकाला म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आदी संतांच्या पूर्वकाला ते दोन कालखंड आहेत. म्हणजे अभ्यासकाच्या दृष्टीने एक संत पूर्व काल आहे आणि एक संतोत्तर काल आहे. हे लक्षात ठेवा. संतांच्या अगोदरचा परमार्थ आणि संतांच्या नंतरचा परमार्थ याच्यात जमीन आसमानचा अंतर आहे. संत पूर्व कालात म्हणजे संत अवतीर्ण होण्यापूर्वी अर्थात ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर ज्ञानच श्रेष्ठ आहे अशी वदंता होती. ज्ञानापेक्षा काही श्रेष्ठ नाही याच्या बाबतीत वारकरी संप्रदायाला कोणताही आक्षेप नाही. चौथे याचे ठाई काही करण्याची नाही
हे ज्ञानोबा ज्ञानेश्वर बोलले. पण ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर मिळवायचं काहीच शिल्लक राहत नाही, या विचाराला मात्र वारकरी सांप्रदायिक संतांनी छेद दिला. ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. वारकरी संतांनी नवीन सिद्धांत प्रस्थापित केला की ज्ञान प्राप्तीनंतर सुद्धा मिळवायचं शिल्लक राहतं, त्याचं नाव प्रेम आहे. हे नवीन सिद्धांती गणित आहे. वांगे भाजून भरी तरकारी, वांगे भाजून भरी तरकारी, वरी कांद्याची कोशिंबिरी, वरी कांद्याची मी वादाच्या भोवऱ्यात जाऊ इच्छित नाही, पण नामदेवराय म्हटले वरी कांद्याची कोशिंबिरी मला जीव घाल. जेवण्यासाठी काय सुंदर गवळण केली नामदेवरायांनी. देव जेवत होते, यशोदेच्या पदराला धरून भगवान मागत होता, आई जेवायला वाढ. अशा 14 विद्या 64 कला असणारा परमात्मा भोळ्या भक्तांसाठी मात्र दारोदारी हिंडे, दारोदारी गाई पाठी गाई भोगी फिरत होता. भोळेपणा लागी भीक मागे. गोपांसाठी त्यांनी काही लीला केल्या, त्याचा विचार उत्तरार्धामध्ये करायचा आहे. सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन करा आणि भगवान कृष्णाचं चरित्र सांगून आपण काला करणार आहोत. विठोबा रखुमाई,
काला केल्यापेक्षा काला कळाला पाहिजे, हे महत्वाचं आहे. नुसती लाही खाणं म्हणजे काला नाही, आणि काला कळाला नाही तर विचारावं लागेल का आला. तो कळाला पाहिजे ना. भगवान श्रीकृष्णाची परमोच्च लीला, इकडे लक्ष द्या. भगवंताचं जे अवतरण आहे ते 3 कारणासाठी आहे, असं श्रीमद भगवद्गीता बोलते. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, ते म्हणतो आपण. बाकी काय झालं मला माहिती नाही, पण बी आर चोप्राच्या महाभारताने 2 श्लोक तरी पाठ झाले समग्र भारतीयांचे. हे 2 श्लोक तर सगळ्याला पाठ झाले गीतेचे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत आणि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. इकडे लक्ष द्या. थोडी भगवान कृष्णाची लीला ऐकली पाहिजे, आणि लीला सांगून मग काला करतो. माझ्याकडे लक्ष द्या. एक वाक्य खूप चांगलं सांगतो बरं का. ते वाक्य म्हणजे त्याचा सार आहे. ते वाक्य म्हणजे सार आहे. ऐकलं का? इकडे लक्ष द्या. थोडं खूप शांततेने ऐकलं तर तुम्हाला कळेल. वाक्य मोठं आहे, पण हळूहळू सांगतो. आणि हरिवरदा ऐकताय म्हटल्यानंतर तुमच्या कानाला ती बहुश्रुतपणाची झालर आहे. आता ऐका जरा, घरी घेऊन जाताना इतकं चांगलं वाक्य आहे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगणं हे इतकं सोपं नाहीये. सुभाषितकारांनी काय वर्णन केलं ते सांगतो. इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. सुभाषितकार असं म्हणतात, हिमालयाच्या उंचीचं काजळ केलं आणि ते सप्त सागरात मिसळून त्याची शाई केली. मेरू पर्वताची लेखणी केली आणि पृथ्वीचा कागद केला आणि स्वतः शारदा लिहायला बसली तरी कृष्ण चरित्र पूर्ण होणार नाही. किती अवघड आहे. आता ऐका मी काय सांगतो ते. उससे भी बड़ा सुपर फाइन बता रहा हूं मैं. हिमालयाच्या उंचीचं काजळ केलं, सप्त सिंधू मध्ये टाकून त्याची शाई केली, पृथ्वीचा कागद केला, मेरू पर्वताची लेखणी केली आणि स्वतः शारदा लिहित बसली तर तिला सुद्धा कृष्ण चरित्र लिहिता येणार नाही. इतकं ते अवघड आहे. आता ऐका पुढचं. पण जे शारदेला जमलं नाही ते शारदा पुत्र असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून दाखवलं. ज्ञानेश्वर महाराज जे शारदेला जमलं नाही ते शारदा पुत्र असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केलं. एकाच ओवीत, एक ओवीमध्ये कृष्ण चरित्र पूर्ण. ती ओवी सांगतो पुढे. एका ओवीत संपवलं. दुसरी सुद्धा ओवी नाही ज्ञानेश्वरी. देवकीने उदरी वाहिला, यशोदे सायासे पाळीला, शेकी उपिगा गेला पांडवासी. संपलं चरित्र. म्हणजे देवकीने जन्म दिला, यशोदेने सांभाळ केला आणि फायदा मात्र पांडवांना झाला. ज्ञानेश्वर महाराज चरित्र सांगितलं. आता ते चरित्र मी एका वाक्यात सांगतो. ज्ञानेश्वर महाराज हे पराकोटीचे संत, त्याच्या पायाची सुद्धा धूळ नाही. पण काही सम्यक सांगावं असं म्हटलं तर संक्षिप्तरित्या एक वाक्य सांगतो, म्हणजे कळेल. मग नंतर सांगतो तुम्हाला एक एक गोष्ट. जेवढं शक्य आहे तेवढं चरित्र सांगतो. आधी एका वाक्यात सांगतो, फक्त लक्षपूर्वक ऐका. फार सुंदर चरित्र आहे.
चांगले बसताय आणि चांगलं ऐकताय. थोडं गरम होतंय हे कबूल आहे, पण कान टव करून तुम्ही ऐकताय म्हणून माझा उत्साह दुणावलाय. वाक्य असं आहे, नितीन ऐकण्यासारखं वाक्य, फार फार संक्षेपानं मी तयार केले ते. एखादी सामान्य व्यक्ती स्वकर्तृत्वानं असामान्य पदावर जाऊ शकते, पण एकदा असामान्य पदावर गेली की त्या व्यक्तीला सामान्य होता येत नाही. पण असामान्य पदावर असताना सुद्धा जी व्यक्ती सामान्यपणानं राहू शकते त्याच व्यक्तीला असामान्य असं म्हणतात. लक्षात ठेवा, फार मोठा विचार आहे, लगेच कळेल असं नाही, पण मी आता खुलासा करतो. एक सामान्य गवळ्याचा मुलगा, असंच आहे ना. भगवान गोपालकृष्ण कुठे जन्माला आले? एका गवळ्याच्या पोटी. आमच्याकडे त्याला बुराकी म्हणतात. बरोबर आहे ना मंडळी? गुरं राखणारी पोरं, बरोबर आहे. इकडे काय म्हणतात माहित नाही, बुराकी म्हणतात. ठीक आहे. ही गाई म्हणजे चारायला जाणारी पोरं कोणती असतात? जी मॅट्रिकच्या परीक्षेत 99% पास होऊन मेरिट लिस्ट मध्ये आलेली असतात. अशी असतात रवी? नाही 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 नाही, ज्याने 5वीत 5 वेळा पाया भक्कम केलाय अशी पोरं. पण ती निर्बुद्ध नसतात. केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे ज्ञान नाही. ती जी MBA झाले त्यांना पण शेंडी लावायला वस्ताद असतात. त्यांचं विद्यापीठ वेगळं असतं, केंब्रिज विद्यापीठापेक्षा मोठं असतं. नामदेवनेच वर्णन केलंय. अरे गवळ्याच्या मुला झोपसी, अरे गवळ्याच्या मुला झोपसी, अरे गवळ्या गवळ्याचा मुलगा, नंदबाबाचा मुलगा, गाई गुरं राखणारा मुलगा, सामान्य मुलगा, पण द्वारकेचा राजा झाला. असामान्य झाला का नाही? माझ्या अभ्यासाच्या कक्षेमध्ये सगळ्यात श्रीमंत जर कोणतं राज्य असेल तर ती द्वारका होती. साळुंके तुम्हाला सांगतो, 2.5 गाव सोन्याचे होते. पुराणात एक देवाची द्वारका सोन्याची, त्याने मित्राला दिलेली सुदामपुरी सोन्याची, रावणाचा अर्धा गाव सोन्याचा. पुरा नाही, अर्धा. 7 कोटी सोन्याची घर होती ती. पण त्यातल्या त्या श्रीमंत होती द्वारका. द्वारकेचं वर्णन वाचा भागवतात. द्वारकेमध्ये असं वर्णन आहे की द्वारकेचे लोक सोन्याच्या घरात राहत होते, नवल नाही, सोन्याच्या ताटात जेवत होते. बुवासाहेब हे पण नवल नाही, सोन्याच्या ताटात जेवते, नवल नाही. जेवलं की ताट घासत नव्हते, फेकून देत होते. संध्याकाळी दुसरं. काय श्रीमंती असेल? आम्ही फेकतोय पण थर्मोकॉलच्या. आपली श्रीमंती बघा ना, आपण थर्मोकॉलच्या फेकतोय. सोन्याची ताटं फेकत होते. एवढ्या श्रीमंत नगरीचा राजा झाला. गवळ्याचा पोरगा, गाई राखणारा पोरगा द्वारकेचा राजा झाला. किती असामान्य पदावर गेला, पण आपला गरीब मित्र पोहे घेऊन आला तर त्याचे पोहे आनंदाने खाल्ले. हे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र लक्षात ठेवा. डोक्यामध्ये त्यांच्या राजेपणाची हवा कोणती नव्हती, लक्षात ठेवा. त्याला श्रेष्ठ म्हणतात. त्यावेळी भगवान अवतीर्ण झाले. काय आनंद झाला, काय आनंद, काय आनंद झाला. गोकुळीच्या सुखात अंतपार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी.
देवकी के लाल आयो रे, जसोदा के लाल आयो रे, देवकी के लाल आयो रे, जसोदा के लाल आयो रे, आनंद झाला तर गोकुळात किती झाला असेल. सगळे गोकुळवासी आनंदात नंद बाबाला मुलगा झाला. वास्तविक तो यशोदेच्या उदरी आणून ठेवला होता, पण देवकीच्या पुत्री पोटी भगवान आले, रातोरात नंदाच्या घरी आणले. सगळे आनंद झाला आणि नंद बाबांनी सगळ्याला दान दिलं. बरं का? पुत्र प्राप्तीचा आनंद झाला की पूर्वीचे राजे राजवाडे हाताला येईल ते देत होते, आणि असा नियम आहे, शुभवार्ता घेऊन आले की त्याला काहीतरी द्यावं लागतं. पुत्राची वार्ता आली की माणसं काही राजे राजवाडे हातात सोन्याचं कांकण असेल ते देत होते, गळ्यातला मोत्याचा हार देत होते. नंदाने काय दिलं? जातकर्म पूर्ण झाल्यानंतर नंद अशी सुंदर ओटीवर मोठी टोपली घेऊन बसले, त्याच्यामध्ये विविध अलंकार होते. एक बाई आली, भगवत पूज्यपाठ डोंगरेजी महाराज सांगायचे, बरं का, फार सुंदर सांगायचे. एक बाई आली आणि नंद बाबाला म्हणे, नंद बाबा, तुम्हाला बरेच वर्ष मूल होत नव्हतं, म्हणून मी 11 वर्ष चतुर्थी केली आणि गणपती पावला, तुम्हाला मुलगा झाला, तुला काय पाहिजे? ती म्हणली, मला लक्ष्मी हार द्या. सोन्याचा लक्ष्मी हार दिला. बरं, ती बाई म्हणजे टेलिफोन एक्सचेंज, ती अख्ख्या गावात सांगत सुटली. मग दुसरी गवळण आली, म्हणली, बाबा तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून मी 11 वर्ष मंगळवार केला आणि माझी मंगळाही पावली, तुम्हाला मुलगा झाला, तर तुला काय पाहिजे? ती म्हणली, मला पाटल्या द्या. तिला पाटल्या दिल्या. तिसरी गवळण आली, म्हणली, तुम्हाला मुलगा व्हावा बाबा म्हणून मी 11 वर्ष बुधवार केले आणि पांढरे बुधवार केल्यामुळे तुम्हाला मुलगा झाला, तुला काय पाहिजे? ती मला म्हणली, चपला हार द्या, सोन्याचाच, हा, त्या नावावर जाऊ नका, एक नवीन दागिना आहे म्हणजे चपला हार, तुम्हाला माहित नसेल तर ऐका. मला हे काय कोडं कळलं नाही, की हार सोन्याचं आणि त्याचं नाव एवढं रद्दी का ठेवलंय. तिला चपला हार दिला. एक गवळण आली, म्हटली, मला आनंद वाटतो बाबा तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून मी 11 वर्ष गुरुवार केला, दत्त भगवान पावले, तुम्हाला मुलगा झाला, तुला काय पाहिजे? ते म्हणे, मला मी मागाल ते द्या, बरं द्या, मोहन माळ द्या. तिला मोहन माळ दिली. असं काही चालू होतं. एक ब्राह्मण आला, बरं का, आणि तो ब्राह्मण म्हणाला, मी 11 वर्ष एकादशी केली पण महाविष्णू तुमच्या पोटाला आला. त्या ब्राह्मणाला विचारलं, तुला काय पाहिजे? ते म्हणाला, 5000 गायी द्या. ब्राह्मण काय मागला? 5000 गायी द्या. आता नंदाला काय कमी होतं? 5 लाख गायी दिल्या, त्या पण सोन्याच्या शेंब्या ठोकून. तो ब्राह्मण घरी आला, गायी घेऊन, घरात गायी, ओटीवर गायी, परसदारी गायी, गायीच गायी.
त्याची बायको पाणी आणायला गेली होती. हंडा भांडा घेऊन आली, बघते तर गाईच गाय. म्हणजे ह्या गाई आपल्याला दिल्या नंद महाराजांनी. त्या बाईने शेरा म्हणला, तुम्हाला ना अक्कलच नाही, हा त्या फुकट मिळाल्या म्हणून आणल्या, याला चारा कोण घालणार? फुकट दिल्या म्हणून किती पण आणाव्या, तुम्हाला अक्कलच नाही. तो ब्राह्मण शांतपणानं म्हणला, अगं आई, यातल्या फक्त 1000 गायी आपल्याला ठेवायच्या आणि 4000 गायी तुझ्या माहेरी पाठवायच्या. असं मग 10,000 का नाही आणल्या? काय बापाची जहागिरी वाया चालली तिकडं, आता त्याला अक्कल नाही म्हणत होती. असं काही गोकुळात रमणीय चित्र चालू होतं. एक शहाणी गवळण आली. नंद बाबांना म्हणाली, बाबा तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून मी पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या आणि तुमच्या पोटी भगवान आले, तर तुला काय पाहिजे? तळमळी देऊ, बोरमाळ देऊ, लक्ष्मीहार देऊ, पाटल्या देऊ, नेकलेस देऊ, काय देऊ? घळा घळा त्या गवळणीच्या डोळ्यात अश्रू होते. हे नश्वर सोनं नाणं घेऊन काय करणार बाबा, जे बरोबर कधीच येणार नाही. मला इच्छा आहे ते द्या, देऊ नये. यशोदामाई बसली होती शेजारी, तिच्या मांडीवर लाला खेळत होता. यशोदेकडे बघून म्हणाली, यशोदे, तो लाला मला 5 मिनिटं माझ्या कुशीमध्ये दे, तेवढंच मागायला आले. शहाणी गवळण, शहाणी गवळण. यशोदेने पण आपला काना उचलला, तिच्या हातात दिला. हा काही माझा एकटीचा नाही, हा काही एकट्या गोकुळाचा नाही, हा सगळ्या विश्वाचा जनित आहे. घे गवळणी, घे. तिने तो उचलला, नसा जोजवला. अरे योगी जपी तशी ऋषी मुनी, संत महंत आयुष्यभर प्रयत्न करून जो स्वप्नात येत नाही. ती गवळण खेळत होती, तिचे सुंदर मुखे घेतले तिने आणि पुन्हा यशोदेच्या हातात येऊन ती भाव विभोर झालेली गवळण सगळ्या गोकुळात सांगत सुटली. योग्या दुर्लभ तुम्या देखिला साजणी, पाहता पाहता मना न पुरे धणी. काय आनंद झाला असेल त्या गवळणीला. भगवान कृष्ण पोटाला आले. नंद बाबा आणि यशोदा तृप्त होते, पण दुष्टा चळकाव सुटाला. वार्ता गेली कंसाला. मायेनं सांगितले, तुझा कर्दन काळ गोकुळात आनंदाने वाढतोय. कंसाला भय निर्माण झालं. कंसाने पैजेचा विडा मांडला दरबारात. जो कोणी कृष्णाला मारून येईल, जो कोणी कृष्णाला मारून येईल, त्याला नाशिक जिल्हा बक्षीस दिला जाईल. अंबे मात की मेरे पर्वत दिसत नाही.